नमस्कार, आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज। वरणगाव येथील बँक ऑफ बडोदा शाखेने कर्ज मंजुरीचे अंतिम पत्र फायनल सेक्शन लेटर देऊनही कर्ज वितरण न करता डॉक्टर पी पाटील यांच्या मालमत्तेवर 15 लाख रुपयाचा बोजा लावला आहे। या शाखेने वेगवेगळ्या मागण्या करून आडून केल्याचा आरोप करत डॉक्टर पाटील यांनी मंगळवारी 18 मार्च रोजी जळगाव शहरातील बँक ऑफ बडोदा च्या मुख्य शाखेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या प्रकरणात जबाबदार असलेल्या शाखा व्यवस्थापक, रिजनल मॅनेजरसह संबंधित कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत। काय सांगाल तुम्ही आज इथे बँक ऑफ बडोदाच्या विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहात, काय विषय आहे नेमका? नमस्कार, मी डॉक्टर पी पाटील देशमुख, राहणार वरणगाव। 2024 27/5/2024 रोजी बँक ऑफ बडोदाने वरणगाव शाखेने माझ्या पत्नीच्या नावे टॉपअप हाऊसिंग सँक्शन केलं होतं, पण ते डिस्बर्समेंट करायला वेगवेगळे कारणं सुचवून त्यांनी डिस्बर्समेंट अडवलं। जर सँक्शन लेटर दिलं आहे, पॅन कार्ड दिलं आहे बँकेचं, त्याच्यानंतर तुम्ही बोजा बसवून घेतला आमच्याकडनं, तर त्यानंतर आम्हाला कुठलाही डॉक्युमेंट म्हणा किंवा कुठलंही काही मागण्याचा अधिकार नाही। आमचं सँक्शन लेटर ओके होतं तर आम्ही या सर्व क्रिया केल्यात। जर सँक्शन लेटर क्लिअर नव्हतं तर तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट क्लिअर नव्हते तर सँक्शन लेटर दिलंच कशाला? जर सँक्शन लेटर क्लिअर नसेल, डॉक्युमेंट जर क्लिअर नव्हते आणि सँक्शन लेटर तुम्ही दिलंय, याचा अर्थ तुमचे कर्मचारी, अधिकारी हे बनावट आहे। या संदर्भामध्ये मी बँक मॅनेजर, शाखा व्यवस्थापक श्री योगेश निगोड यांच्याकडे जाब विचारणा केली। त्यांनी सेटलमेंट करून घ्या असे शब्द वापरलेत आणि 25,300 रुपये मला देण्याचे सुद्धा त्यांनी कबूल केले, पण ते दिले सुद्धा। पण हे 25,300 तुम्ही मला ऑन पेपर द्या ना, मला तुम्ही असं गुपचूप देतायत कुठेतरी, हे का देतायत? मी त्यांना विचारणा केली। हे विचारण्याचं कारण असं होतं, माझ्यावरती सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न होता। असो तरी या संदर्भामध्ये मी रिजनल मॅनेजर श्री सचिन देशमुख यांच्याकडे समस्या मांडायला आलो। सचिन देशमुख साहेबांनी सांगितलं की नाही, हे आमची चूक आहे, आम्ही योग्य पद्धतीने योग्य मार्गाने हे काम केलं नाही म्हणून ही अडचण तयार झाली। त्यांनी कबूल केले, पण मी त्यांना म्हटलं मला दुसऱ्या बँकेत जाण्यासाठी मदत करा, मला तुमच्या बँकेत राहायचं नाही आहे, अडचणी होतील, शब्दाने शब्द वाढतो, मला जाऊ द्या। त्यांनी मला आग्रह केला, आमची बँक वरणगाव बँक ही लॉसमध्ये आहे, तुम्ही गेले, चांगले कस्टमर गेले, 2019 पासूनचे कस्टमर दुसऱ्या बँकेत गेले तर बँकेला लॉस होईल अशी त्यांनी मला विनंती केली, पण मी नाही थांबलो। मी दुसऱ्या बँकेत अप्रोच झालो, आमचे सर्व डॉक्युमेंट तिकडे दिलेत, पण वेळोवेळी बँक व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक श्री योगेश निगोड आणि कर्ज वितरक अधिकारी अभिषेक गजबीजे हे प्रत्येक वेळेस स्टेटमेंट देण्यासाठी, बँकेचा व्यवहार करण्यासाठी त्रास देत होते। आम्हाला शंका आहे, हे शाखा व्यवस्थापक असतील, रिजनल मॅनेजर असतील, हे कुठल्याही संदर्भात बोलायला तयार नाही। आम्हाला ही शंका आहे की ही बँक लकी भास्कर प्रमाणे हे लोक चालवत आहेत का, स्वतःला लकी भास्कर समजतायत का, आणि याच्यामुळे आमचं लोन दुसऱ्याच कोणाला दिलं गेलं आहे का, याची सुद्धा आम्हाला शंका आहे। आम्हाला कोणी काही उत्तर द्यायला तयार नाही आहे। तर या संदर्भात मी आज या ठिकाणी, मला जर यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली, जर मला न्याय नाही मिळाला, आम्हाला ग्राहकांना न्याय नाही मिळाला, तर पुढचं आंदोलन हे झोनल ऑफिस पुणे इथे होणार। इथून मी हे आव्हान करू इच्छितो। धन्यवाद।